शेंड निघाले आणि माझे पोरगेही जर रणांगणावर गेले नाही ना, तर कृष्णा माझा एक भाऊ आहे द्वारकेला, त्याला सांगेन आणि त्याला विचारेन, कृष्णा तुला तुझ्या बहिणीच्या अब्रूची चाड नाही का रे? माझे मोकळे आयुष्यभर मोकळे ठेवू मी प्रतिज्ञा केली आहे, ते अर्ध राज्य मिळाल्याशिवाय पुन्हा केस बांधायचे नाही. कृष्ण पाहतोय, ती बोलते. कृष्ण पाहतोय, काय पाहत बसलेला आहेस? पुन्हा सांगते, ते जर शेंड निघाले, पोरगेही जर असे निकामी झाले आणि माझा भाऊ सुद्धा जर त्याच रस्त्याने जायला लागला ना, तर ही द्रौपदी अशीच बसणार नाही. द्रौपदी शांत बसणार नाही. छट! द्रौपदी बसणार नाही. बाजूला खडगं टांगलेलं होतं, बाजूला खडगं टांगलेलं होतं. ते खडगं असं खसकन उचलून गेले आणि हे खडगं घेऊन कोणीच जर माझ्या सहाय्याला आला नाही, तर मी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जाईल आणि त्या रणांगणावर जाऊन त्या दुर्योधनाचा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. कृष्णा लक्षात ठेव. ओठ फुरफुरायला लागले, गालावर लाली आली, कानशिला तापली, डोक्यावरच्या कपाळावरच्या शिरा तटतटायला लागल्या, नाकाचा शेंडा लाल झाला, डोक्यामध्ये ज्वालामुखी भडकला आणि ती सांगते मी रणांगणावर जाईल. एवढं म्हणता क्षणी कृष्णाने खांद्यावर हात ठेवला तिच्या. कृष्णे भिवू नकोस, मी आहे, मी जातोय ना शिष्टाई करायला, काळजी करू नकोस. तुझ्या मनातली व्यथा मला कळली, आता येईल ते कार्य उरकूनच येईल असं म्हणून कृष्ण निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर ही जी सगळी बातमी, शेवटी राजकीय प्रस्ताव असतात. दुर्योधनाकडे प्रस्ताव गेला की संधी करण्यासाठी, शिष्टाई करण्यासाठी कृष्ण हस्तिनापूरला यायला निघाले. आता कृष्ण हस्तिनापूरला यायला निघाला, ही म्हणजे ब्रेकिंग न्यूज आहे मोठी, साधी नाही. सगळ्या जगाचे कॅमेरे, एनडीटीव्ही, आज तक, सह्याद्री वाहिनी, गोव्याचं पण दूरदर्शन केलं, बाकीचे सगळे झी टीव्ही, हे सगळे कॅमेरे हस्तिनापुराच्या दिशेने लागलेले आहेत. कृष्णाची स्वारी हस्तिनापूरला निघालेली आहे. काय होर्डिंग लागलेली आहे सगळ्या हस्तिनापुरात, सगळ्या शहरामध्ये कृष्ण येतोय म्हणून. कृष्णाचे मोठमोठे फलक लागलेले आहेत. कृष्णाचा दारुकाने रथ तयार केलेला आहे. बरोबर आपल्या सगळे महत्वाचे तेवढे आपले सगळे सहकारी घेतलेले आहेत. उद्धवाला घेतलेला आहे, नेमके मोजके 3 जण घेतलेले आहेत. ब्रह्मगार्ग्य नावाचा त्यातला एक जवळचा मित्र, त्याला घेतलाय. युयुधान नावाचा मित्र होता, त्याला घेतलेला आहे, कारण हे करारामध्ये एक्सपर्ट करण्यामध्ये यांना घेतलेला आहे. आणि बाकी मोजके आपल्या मित्रमंडळीतले राजे होते, त्यांचे रथ घेतलेले आहेत. समोर आघाडीला उंच निशाण, क्षणजेवरचा आगमनाची वार्ता आली, आगमनाची वार्ता आली, आगमनाची वार्ता आली, आगमनाची वार्ता आली, नगरी सारी ती रंगविली. सगळं रंगवलंय. आगमनाची वार्ता आली, नगरी सारी ती रंगविली. रस्ते गर्दी झाली, रथ उतरलाय कृष्णाचा, असा उतरलाय. ऐकदार घोडे, दुर्योधनाला भेटायला कृष्ण निघालाय. सगळ्या वृत्तपत्रातून, चॅनेलवरून, युट्यूबर्स कडून, सगळे ट्विटर्स, हे सगळं कृष्णाचा हस्तिनापुराच्या दिशेने प्रवास. रस्ती गर्दी झाली, आगमनाची वार्ता रंगवली. रस्ती गर्दी झाली, रस्ती गर्दी झाली. रस्ती गर्दी झाली. किती भारी आवाजात सांगतो. रथ निघाला, आघाडीला भव्य उंच निशाण. हो, पुढे निघाले आणि पुढे बघतायत तर हस्तिनापुराच्या दुतर्फा मध्ये गवळीवाडे लागले. गवळीवाड्यामध्ये सगळ्या गवळ्यांनी असं स्वागत केलं की सगळ्यांनी अंगण शेणाने सारवून काढलेली आहेत.
सगळ्यांनी अंगण शेणाने सारून काढले आहे आणि गवळणीने कुंकुमाची अशा टोपल्याच्या टोपल्या कुंकुम ते घेतलेलं आहे. टोपल्याच्या टोपल्या फुलांच्या पाकळ्या कृष्णावर उधळण्यासाठी दुतर्फा सगळ्या वाड्यातून बघणाऱ्यांची ही गर्दी झाली आणि त्या कृष्ण येतोय म्हटल्यानंतर त्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव आहे. नाहीतर सध्या आमच्या मिरवणुका निघतात जेसीबीतून फुलं. ही संस्कृती काय विकृती आहे काय कळत नाही. जेसीबीतून फुलं टाकणं आणि हातानं अशी फुलं टाकणं कोमल, ह्याच्यातली मजा काय वेगळी आहे. कृष्णाच्या अंगावर ती फुलं पडत होती, ते कुंकुम पडत होतं अंगावर, ते पडता पडता घोड्यांच्या डोळ्यात पण जात होतं. त्यांना रस्ता दिसत नव्हता पण त्यांना एवढंच माहिती होतं की समोर जायचं आहे. आपल्या टापांचा रस्ती गर्दी झाली, रस्ती गर्दी झाली. हो, कृष्णाच्या डोळ्यासमोर एकच ध्येय आहे, द्रौपदीचा मान राखला पाहिजे. द्रौपदीला येताना वचन दिलेलं आहे. काय वचन दिलेलं आहे? की मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी त्याप्रमाणे करार काढणार आहे. काय प्रेम होतं हो द्रौपदीवर कृष्णाचं, काय प्रेम होतं. अज्ञानदास व्याख्या करतात, प्रेम नाहीये बोलता न दावता न सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे. उफाळणारे हुंदके हीच ओघ आणि ओघळणारे अश्रू हीच हाक. अशा तऱ्हेचं प्रेम, हे प्रेम किती होतं, त्याच्यासाठी जलद गतीनं निघालाय. हे प्रेम किती होतं, किती प्रेम होतं की कृष्णाला प्रसंग उभारायला आपल्या बहिणीचं प्रेम किती. हा राजश्री यज्ञाच्या वेळचा फ्लॅशबॅक मागचा प्रसंग आहे. त्या राजश्री यज्ञामध्ये एकदा कृष्णाने नाटक केलंय. जवळची रक्ताची बहीण सुभद्रा आणि द्रौपदी ही मानलेली बहीण, याच्यातलं खरं प्रेम कोणाचं आहे म्हणून कृष्णाने आपल्या बोटाला जखम करून घेतली आणि जखम मध्यमणी खेळली आहे. ऐकलं असेल गाणं मंगल प्रभातवर, जरा जुनी आठवण. कृष्णाने आपल्या बोटाला जखम करून घेतली. द्रौपदी आणि सुभद्रा याच्यातली परीक्षा घ्यायची. तुझ्या बोटाला बहीण खरी कुठली प्रेम असणारी. आणि सुप्रेम बातमी आली सुभद्रेकडे की कृष्णाचं बोट कापलाय, रक्त बादबाद गळतंय आणि धार लागलेली आहे. तोपर्यंत ती सुभद्रा आली त्या आपल्या महालात, आपल्या अंतपुरातून. आणि काय कृष्णा 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 कसं रे लागलं, किती लागलं, काय झालं, कुठे गेला होता सुपद व्याप करायला. हातात ते बोट बघितलं, किती खूप लागलंय रे, काय करूया बांधूया, काय चिंदी पाहिजे बांधायला, चिंदी पाहिजे. हिच्याकडे चिंदी नाही, ही नेसली होती शालू, हिच्याकडे आहेत पैठण्या, बोटाला बांधायला चिंदी नाही. अरे काय कुठे उपद्रव करायला गेलास, केवढी ही जखम, किती रक्त गळतंय, पण ही अजून चिंदी बांधायला तयार नाही. शोधतीये कुठे. माझ्या मंदिरी नाही एकही, माझ्या मंदिरी नाही एकही चिंदी शालू शेले अपरंपार, शालू शेले अपरंपार. या बोटाला माझ्या मंदिरी नाही एकही शालू. माझ्या या महालामध्ये शालू नाही रे कृष्णा, कशाने बांधू तुझं बोट, रक्त तर इतका गळतंय, कशाने बांधू. श्रीमंतांचा थाट सगळा सुभद्रेचा. आणखी काय सांगणार. मर्लिन मनरो अगदी काय फॉरेन मधली नटीच नको, तिच्याकडच्या कपड्यांची प्रसिद्धी खूप होती. त्यानंतर जगात प्रसिद्ध अनेक हिरोईन्स होऊन गेल्या. भारतामध्ये आपल्या दीपिका पदुकोण पासून सगळ्या आहेत. मग सांगितले ती, हो ती पण आहे त्याच्यामध्ये. सगळ्या नट्यांची यादी काढली, जुन्या हेमा मालिनी पासून काढल्या त्या अगदी आतापर्यंतच्या सगळ्या प्रियांका चोप्रापर्यंत काढल्या. अगदी अलीकडच्या सगळ्या नट्यांपर्यंत गेलो, ऐश्वर्या राय घेतली, सगळ्यांची. तरी सुद्धा यांची उपमा नाही इतकी ती सुभद्रा होती. तिची आता उपमा कोणालाच द्यावी,
द्यायचीच झाली उपमा तर मद्रास मधली आपली गेलेली आपल्यातून निघून, आता आठवण काढू नये, पण जयललितांशी करता येईल. जयललिताचं ज्यावेळेस ऑप्शन झालं, ते अजून झालेलं नाही म्हणे, काही जण म्हणतात झालं, काही नाही, मला अजून काय पत्ता नाही त्याचा, पण त्यामध्ये तिच्या सिल्कच्या 11,000हून जास्त साड्या होत्या जयललिताच्या, आणि 750 पेक्षा जास्त पायातले जोडे होते तिचे. तेव्हा एकाने मला विचारलं, बुवा ह्या बाईच्या घरी 750 जोडे का? म्हटलं विरोधी पक्षातल्या लोकांच्या कानपटात मारण्यासाठी. मागे हे सगळं असं वैभव, सुभद्रेकडे पण असंच वैभव. माझ्या मंदिरी नाही एकही चिंधी, एकही चिंधी नाही, शालू शेले अपरंपार. त्या कृष्ण काय म्हणतो माहितीये का, सुभद्रे राहू दे, उगाच काय नको करू, ही जखम काय तशी मोठी नाही, तोंडात बोट घातलं आणि म्हणाला होईल बरी. साधारणशी जखम असेल तर ती तोंडात बोट घातलं तर बरं होतं म्हणतात. अशी करून बघा किंवा तरी प्रयोग. फक्त काय माहितीये का, असं जर चव लागली रक्ताची तर रक्तपिपासू होण्याची शक्यता जास्त आहे. माणसाचं फार वाईट आहे, म्हणून ते माणसाला एकदा बघितला एखादा की हिंस्र होतो प्राणी, याच्यासारखं टेस्टी रक्त कोणाचं नाही आहे माणसासारखं, सांभाळून राहा. तेव्हा कृष्ण म्हणाला ही जखम तशी काय मोठी नाही, आणि लगेच पैसे घ्यायला द्रौपदीच्या महाराज, ती पण आली होती राजसूय यज्ञाला, द्रौपदीकडे निघाले, सगळ्या होते ते दासी होते ते गेल्या, कृष्णाच्या हाताला जखम झाली, कृष्णाचं पाणी ते पतपत पतपत मध्यम ठेवा, ते सगळं हे होत आहे. आणि आता काय करायचं सुभद्रेकडे असं आलं, तिथून आता तुझ्या महालामध्ये येतोय. दारी धावली कृष्णा ऐकुनी, द्रौपदी दारात आली आपल्या महाराज, दारी धावली कृष्णा ऐकुनी, श्रीकृष्णाची श्रीकृष्णाची दारी धावली कृष्णा ऐकुनी. सुभद्रेच्या पोटात कालवा कालव झाली. अरे एकही शालू इतकं असून ह्याच्या पोटाला बांधायला काय नाही, हे शालू काय करायचे तसले कामाचे. आपल्या घरात सुद्धा असतात ना शालू, लग्नाला शालू आणि पैठणी. सहज मी गंमत म्हणून म्हटलं शालूची किंमत किती, पैठणीची किती, तर बघायला गेलो तर पैठणीची किंमत बघितली तर 75 लाखापर्यंत भारतामध्ये चांगल्या पैठणी आहेत, आणि श्रीमंत लोक घेणारे आहेत, आणि 3 लाखापर्यंत 3.5 लाखापर्यंत पैठणी मिळते, शालू आणि पैठणी असे ते रेट आहेत. आता ती अशी पैठणी ते सोडून द्या हो, पण आमच्यासारख्यांच्या घरामध्ये कधीतरी आजूबाजूला बघतो 40,000चा शालू, 30,000ची पैठणी घेतलेले लोक असतात. घरामध्ये 50,000ची शालू आला, तो आल्यानंतर तो शालू नेसतात किती वेळ विचार करा. लग्नात एकदा, ते झाल्यानंतर मंगळागौरीला एकदा, त्यानंतर साडी नेसायची गरजच नाही. गरज नाही म्हणजे पोरं होतात, जबाबदाऱ्या वाढतात, तेव्हा असल्या प्रसंगी शालू एवढा उंची कशाला वापरायचा. मग तो डांबराच्या गोळ्या आणि शालू असा तो कपाटामध्ये जातो, बिलोरी कपाटामध्ये. त्यानंतर 30 वर्ष निघून जातात, आणि 30 वर्ष निघून गेल्यानंतर दारामध्ये एक बोहारी येतो. तो अशुभ नसतो, शुभच असतो. बोहारी येतो. बोहारी म्हणजे भांडी विकणार, भांडी विकणारा, आणि तो सांगतो जुना मटेरियल द्या, आणि त्यामध्ये शालू देतात 50,000चा, आणि एक स्टीलचा डबा तुम्हाला देतो तो, किंवा तुपाची बुटली एवढं घेतात. काय त्या शालूचा उपयोग, 2दाच नेसले. माझ्या घरी असं झालंय, आज आली नाही म्हणून मी आपलं बोललो. पंढरीनाथ महाराज दारी धावली, पण द्रौपदी दारी धावली कृष्णा ऐकुनी, श्रीकृष्णाची 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 करांगुलीचे रक्त पाहुनी, डोळाये पाणी पाणी, डोळाये पाणी. फाडली 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 सरकारी पैठणी, लगेच तिने आपल्या अश्विनीची जखम धुवून काढली आणि पैठणी फाडली. पैठणी फाडली, नेसलेली किती रुपयाची बघितलं नाही, आणि ती जखम मानली. त्या द्रौपदीसाठी मी जातोय.
त्या द्रौपदीचा सूड गवण्यासाठी मी चाललोय. षडजी घेतो. रस्तो रस्ती गर्दी झाली, ही सगळी हे निघाली आहे मिरवणूक. आलो कुठपर्यंत? अंगण सारवलेली आहेत, सारवलेली अंगण आहेत आणि कृष्ण बघतायत, अरे काय माझ्या स्वागताची तयारी, कुंकुमाची ताटं आहेत, फुलांच्या पाकळ्या असलेल्या टोपल्या आहेत, अंगावर ते सगळं कुंकुमार्चन होत आहे, ती फुलं अंगावर आपल्या झेलतोय आणि पुढे जातोय. घोड्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा ते कुंकुम गेलेलं आहे. करता करता पुढे एका दारासमोर होत्या सगळ्या गवळणींनी छान अशा रांगोळ्या काढलेल्या होत्या, कृष्णाची लहानपणची आठवण जागी करण्यासाठी. एका ठिकाणी तर अशी आठवण केली होती की यशोदा त्या लहान कृष्णाला अंगणामध्ये खेळवते. नंदा घरी नंदन वन फुलले, नंदन वन फुलले, फुलले फुलले नंदन, नंदन वन फुलले नंदा घरी. बोल भोवळे श्रीरंगाचे गोकुळात घुमले, नंदन वन फुलले. दृश्य असं आहे की तो बालका एवढासा 2-2.5 वर्षाचा कृष्ण लंगोटी नेसलेला दुडू त्या अंगणामध्ये धावतोय. मागे ती यशोदा त्याला पकडण्याचा प्रयत्न करते. लंगोटीचं एक टोक सुटलेलं आहे आणि असा तो मध्यम असा तो धावतोय. इतकं सुंदर दृश्य. कृष्णाने आपल्या गालाला असा हात लावला आणि बघतोय, अरे माझ्या लहानपणची आठवण या गवळणीने जतन करून ठेवलेली आहे. काय हुबेहूब चित्र. पुढे गेले तर कालिया मर्दनाचा प्रसंग रांगोळीतून काढलेला आहे. कृष्ण आपलाच पराक्रम पाहतोय लहानपणीचा. ते गवळणी गोपानी रांगोळ्या काढल्या आहेत, रस्त्यावर इतक्या रांगोळ्या काढलेल्या आहेत ना, वाह. आणि कस्तुरीचं सिंचन केलेलं आहे हस्तिनापूरच्या रस्त्यावर. त्याच्याही पुढे गेला तर त्याच्या पुढे ती यशोदा जी आहे ना, तिने पाळण्यामध्ये घातलाय गोपाळ कृष्णाला. असं चित्र रेखाटलेलं आहे. आला ग बाळ राजा माझा विजला, आला ग बाळ राजा माझा विजला, सुचेना काही मला, बदल्या हिंदोळ्यात झुलवीन, डोळ्यात झुलवीन. आला ग बाळ राजा माझा विजला, माझी गमी नीट लागली, माझी नीट लावी लागली नीट गमी गाल. आला ग बाळ राजा माझा विजला, माझा गराज बिंडा खेळतो दुडदुडा, माझा गराज बिंडा खेळतो दुडदुडा, कोणीचा हाले गुंडा घुंगुर ललिता, कोणीचा हाले गुंडा घुंगुर ललिता. आला ग बाळ राजा माझा विजला. हे सगळं दृश्य बघतोय. पुढे गोवर्धन पर्वत एका करंगलीवर आणि सगळे गोप जमले, असं चित्र काढलंय. कृष्ण म्हणतोय, काय वास्तविक मथुरा द्वारका नाही, ही तर हस्तिनापूर आहे. पण हस्तिनापुरातल्या या गोप गोपी सुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम करतात मथुरा द्वारका एवढं. डोळ्यातून आनंद असतो आले कृष्णाच्या. हा सगळा आनंद सोहळा घेऊन जाते. त्या बायकांची एवढी गर्दी घरात विठ्ठल कृष्णाला बघायला, कृष्णाचं दर्शन घ्यायला. यात आमचे शुकाचार्य वर्णन करतात, यत प्रेक्षणे दृशिषु पक्ष्मकृताम शपंती. त्या कृष्णाला पाहण्यासाठी असे डोळे मोठे करून बघतात. नीट ऐका कशी उपमा दिली आहे. डोळे मोठे करून पाहतात आणि त्या ब्रह्मदेवाला शिव्या घालतात. का? या पापण्यामध्ये लवतात. कशाला पापण्या केल्यास? पापणी लवते तेवढ्या वेळा करता कृष्णाचं अदर्शन होतं, तो दिसत नाही. त्याच्याकरता या पापण्या ठेवू नकोस, मला कृष्णाला बघायचंय. काही जण माझघरातून, काही जण खिडकीतून, काही जण त्याच्या बाहेरच्या पलीकडच्या झरोक्यातून, काही स्वयंपाकघरातून धावत येते. एकतर गोपी अशी झाली, पूर्वी शिंकाळा असायचं स्वयंपाकघरामध्ये बरणी ठेवण्यासाठी किंवा काहीतरी, तर ती एक गोपी अशी एकदम विडावून गेली कृष्णासाठी
ती शिंकाळ्यामध्ये बरणी ठेवायची होती, बरणी घेतली कमरेवर आणि आपल्या पोराला ठेवलं शिंकाळ्यामध्ये आणि कृष्णाला बघायला बाहेर आले. असं तर सगळा गोंधळ. त्याच्यामध्ये त्या गोप गोपी एकमेकाच्या अंगावर चढताय. तिथे एवढी प्रचंड गर्दी आहे. एक गोपी दुसरीला धक्का मारून पुढे जाते. ती पुढे गेल्यानंतर तिसरीचा पदर ओढला जातो. चौथी येते आणि ती सांगते अगं काय चाललंय. तोपर्यंत पहिलीचा आकडा तिसरीच्या डोक्यामध्ये जातो. पाचवी येते आणि ती म्हणते आकडे अशा एवढी गर्दीत घालायचे नसतात. हे म्हणताना ती मारण्यासाठी हात पुढे करतो. ते तिचा समोर तिच्या चपलेत पाय जातो. तिच्या चपलेचा तो अंगठा तुटून जातो. काय त्या गोकुळामध्ये गर्दी झालेली आहे कृष्णाला बघायला. अलोट अलोट गर्दी झालेली आहे आणि कृष्ण सगळ्यांचं स्वागत असं झेलतोय आणि झेलत झेलत स्वागत. सगळ्या त्या तासे समोर आघाडीला सुंदर सनई वाजंत्री सगळे ठेवलेले आहेत. आघाडीला भव्य निशाण. अशी ती हस्तिनापुराच्या वाड्याच्या पासून 5 कोसावर ही यात्रा आली आणि इतक्यात एका घोड्यावरून एक दुर्योधनाचा दूत आला कृष्णाकडे. थांबा म्हणाले काय आणि खाली उतरवला आणि कानामध्ये त्याच्या पुटपुटला. दुर्योधन महाराजांनी निरोप दिलाय की कृष्णा तू या भानगडीत पडू नकोस. हे अर्धराज्य वगैरे या तहाच्या भानगडीत पडू नकोस. त्याच्या बदल्यामध्ये तुला हस्तिनापुरातल्या या पलीकडच्या बाजूचं राज्य तुला आम्ही एक राज्य म्हणून तुकडा म्हणून देऊन टाकतो. तुझ्यासाठी पाहिजे तर एक छान पैकी महाल उभा करूया. हो, दिल्लीला कसा शीश महल सध्या उभा राहतोय तसा तुझ्यासाठी एक शीश महल हवा तर बांधून देतो. 1000 गायी दुभत्या त्या गायींच्या वर सोन्याची झूल असं करून देतो आणि तुझ्यासाठी खास व्यवस्था करून टाकतो. महाराष्ट्रात सध्या खोके शब्द चाललाय ना, तो फिका पडावा त्याच्यापुढे. अशी योजना कृष्णासाठी दुर्योधनाने केली. दुर्योधनाकडच्या त्या दूताकडे पाहिलं. दूताला मारायचं नसतं, चालता हो आल्या पावलांनी. आणि रथामध्ये कृष्ण बसले आहेत. आगमनाची वार्ता आली. वाड्याच्या दिशेने निघाला कृष्णाचा रथ. जमली सारी रस्तो रस्ती गर्दी झाली. पुढे निघाली होती स्वारी. हो, आणि हस्तिनापुराच्या वाड्याच्या जवळ आले. एक कोस जवळ आले. महाराज धृतराष्ट्र, पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, बाकी गुरुयोद्धे सगळे स्वागतासाठी उभे आहेत सीमेवर.